नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझं शिवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक गावामध्ये आमच्या उंदीर झालेले आहे त्याच्यावर एक मी घरगुती औषध बनवलेलं आहे आणि त्याचा डेमो मी आज तुमच्यासाठी दाखवत आहे. गेल्या वर्षी आम्ही हाच डेमो केला होता. ह्याच्यामुळे 100% उंदीर गेलेले आहेत. तर मित्रांनो, हा माझा 6 एकर गव्हाचा प्लॉट आहे. याच्यामध्ये मी 3 जातीचा गहू केलेला आहे. तर ह्या 6 एकरमध्ये 1 क्विंटल 90 किलो बियाणं पडलेलं आहे माझं. तर त्याच्यामध्ये आता काय झालेलं आहे, काही बॅगचा हुरडा झालेला आहे, काही चिकळ्यात आहेत. तर अशा वेळेस काय झालं, आता याच्यामध्ये उंदराने खूप सुळसुळाट केलेला आहे. तर याचा नायनाट करण्यासाठी एक अतिशय जबरदस्त आणि सोपा उपाय आहे की हा प्रत्येक शेतकऱ्याने करणं गरजेचं आहे. आणि रिझल्ट म्हणजे 100% रिझल्ट आहे भावांनो, की इतका खतरनाक उपाय आहे की उंदीरने हे खाल्ल्यानंतर उंदीर लगेच मरतात. तर आज मी तुम्हाला ते प्रत्यक्ष डेमो करून दाखवणार आहे आणि तो केलेला डेमोच्याच गोळ्या मला आता ह्या गावामध्ये टाकायच्यात. म्हणून म्हटलं आता हे करता करताच एक व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना आपण अपलोड करावा. तर दादांनो, आता आपण लगेच मी डेमोकडे जात आहे. तोपर्यंत आता सोबत आणलेलं साहित्य: गव्हाचे पीठ, युरिया, पाणी आणि खोबरे तेल. तर 1 किलो गव्हाच्या पिठासाठी 2 मूठ युरिया घ्या. त्याच्यामध्ये पाणी टाका. पाणी टाकून चांगल्या पद्धतीचं त्याचं मिश्रण होऊ द्या, जेणेकरून तो युरिया पाण्यामध्ये विरघळला पाहिजे. चांगलं मिश्रण झाल्यानंतर आता 1 किलो गव्हाचे पीठ त्याच्यामध्ये आपल्याला टाकून चांगल्या पद्धतीने ते मळून घ्यायचे आहे. तर गेल्या वर्षी आम्ही प्रयोग केला होता. माझ्या शेतामध्ये 100% गव्हाच्या पिकातील उंदीर मरून नष्ट झाले होते. त्याच्यामुळंच हा प्रयोग मी माझ्या शेतकरी बंधूंना सांगत आहे. चांगल्या पद्धतीचे कणिक मळायचे झाल्यानंतर त्याच्यावर खोबरेच तेल किंवा गोड तेल तुम्ही टाकू शकता. मी ते खोबरेच तेल टाकलेले आहे, कारण खोबरेच तेलामुळं काय होतं, वास चांगला येतो आणि उंदीर आवडीने गोळी खातात. आणि युरियाचा वास नसल्यामुळं उंदीर आवडीने गोळ्या खातातच. तर युरियामुळं काय होतं मित्रांनो, उंदराचे श्वासनलिकेला छिद्र पडतात, अन्ननलिकेला छिद्र पडतात, पचनक्रिया बंद होते आणि 12 घंट्यानंतर उंदीर मरतो. आता अशा चांगल्या पद्धतीच्या गोळ्या बनल्यानंतर तुम्ही काय करायचे, तुमच्या शेतामधील जिथे जिथे उंदराचे बिळ असतील त्या बिळामध्ये एक एक गोळी तुम्हाला नेऊन टाकायची आहे. तर सगळ्या क्षेत्रात फिरून पाहायचं, त्या बंडावरून चालायचं, गहू बी मोडला नाही पाहिजे. आणि जिथं उंदीर असतील तिथं ती गोळी टाका. उंदीर तुम्हाला 12 घंट्यात मेलेला दिसेल. तर मित्रांनो, मी माझ्या शेतात हा केलेला प्रयोग आहे. आज गडबडीने हा व्हिडिओ बनवला आहे, कारण मला ह्या क्षेत्रामध्ये गव्हाच्या पिठाच्या गोळ्या करून टाकायच्या होत्या. तर तुमच्यासाठी हा गडबडीने बनवला आहे. मी 7 किलो गव्हाचे पीठ आणलेले आहे आणि ते सगळं बनवून सगळ्या क्षेत्रात टाकायचं म्हणलं व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि मी नवीन असल्यामुळं मला व्हिडिओचं एवढं त्याचे एडिटिंग चांगल्या पद्धतीचे जमत नाही. तर हळूहळू जमल. मला हुकचूक माफ करा. आणि तुमचा शेतकरी मित्र म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण एक लाईक करा. मला असे नवीन प्रयोग आवडतात. मी शेतीतले विविध पिकं घेतो आणि शेती मला खूप आवडते, मी आवडीने करतो. तर धन्यवाद मित्रांनो. माझी शेती माझं शिवार. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.